नमस्कार अमरावती। विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नागपूर मोठ्या प्रमाणात दापत आहेत। पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। 45च्या वर गेल्या 1 महिन्यापासून पारा वाढत आहेत। अशामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना ड्यूटी बजावणे अतिशय जोखमीचे झालेले आहेत आणि आरोग्यावर परिणाम झालेले आहेत। अमरावती शहरातील दृश्य आहेत। एकीकडे ग्रीन नेट मनपा प्रशासनाने अमरावती शहरातील सिग्नल चौकामध्ये लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालकांना उन्हाचा पारा या ठिकाणी बचाव व्हावा याकरिता लावण्यात आलेले आहेत आणि सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। विशेष करणं महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहेत। अमरावती शहर पोलीस कर्मचाऱ्यांना म्हणजे विशेषतः वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना याच उन्हापासून बचाव होण्याकरिता जॅकेट मिळालेले आहेत। जॅकेट नेमके काय फायदा आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया। पाहू शकता आपण जॅकेट व्हाईट कलरचं आहेत आणि वेगवेगळ्या पट्ट्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। नुकतीच माहिती आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी जे अनेक कर्मचारी दुपारच्या वेळी भर चौकामध्ये आपली ड्यूटी बजावत असतात, मात्र वाढता पारा यापासनं अनेकांना आजार आणि उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत असल्याने प्रशासनाने जॅकेट दिलेले आहेत। जॅकेटचं सुद्धा आपण पाहू शकता, जॅकेटमध्ये आतमधून हवा मिळत आहेत। नेमकं कसं आहे ते जॅकेट आम्ही जाणून घेऊया। वांगे सर जे पोलीस अधिकारी आहेत, सर काय माहिती दिल्याबद्दल? यावर्षी आपण जर बघितलं तर भरपूर ऊन आहे, तर अशा उन्हामध्ये ट्रॅफिकवाल्यांना आणि पोलिसांनासुद्धा ड्युटी करावी लागते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या संकल्पनेतून हे एअर कूल्ड जॅकेट खरेदी करण्यात आले। याची विशेषता अशी आहे की चार्जिंग करावं लागतं एकदा, आणि हे चार्जिंग केल्यानंतर यामध्ये फॅन आहेत आणि एक सिस्टीम आहे कूलिंगची। शरीर हे दिवसभर आपलं थंड राहतं आणि टेम्परेचर वाढत नाही, त्यामुळे अतिशय उपयोगी आहे। आणि खास करून ट्रॅफिकवाल्यांसाठी आणि जे पोलीस स्टेशनला बाहेर असतात 112 वगैरे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। आणि यामुळे ऊन लागत नाही आणि आपण कर्मचारी ड्युटी व्यवस्थित करू शकतात, त्यामुळे हे अतिशय उपयोगी उन्हासाठी आहे। आणि माननीय पोलीस आयुक्तांचे खूप आभार की त्यांनी विचार करून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। किती जॅकेट मिळालेलं आहे? सध्या आता आमचे ट्रॅफिकचे 150 लोकांना, तिन्ही विभागाचे विभाग आहेत आमचे, तर त्या विभागामध्ये 150 जॅकेट्स आतापर्यंत वितरित झालेले आहेत आणि काही पोलीस स्टेशनला दिलेले आहेत। तर असे 250 ते 300 आतापर्यंत वाटप झालेले आहेत। अजून काही वाटप होतील। सध्या तरी आम्हाला संपूर्ण मिळालेले आहेत। कूलिंग जे जॅकेट आहे त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेले आहेत। आता याच वाढत्या पारापासून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना ड्युटी बजावताना आनंद मिळणार आहेत आणि आतमधून सुद्धा थंडी हवा मिळणार आहेत, हे मात्र खरं। कॅमेरामॅन सागर ताडेसह मी अजय शंगारे, पाहत राहा विदर्भ मतदार, अमरावती।